उपस्थिती दाखवली. अजून यांची निवडणुकी घोषित केली, पण खालचे जे उमेदवार आहेत ते अजून घोषित केलेले नाही. कोणते चेहरे असते? आता आज मी तुम्हाला कालच्या पण कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की एक विद्यार्थी मोठे आमच्या उमेदवार जाहीर होत्या. आज या गटातून आम्ही माननीय जयदीपभाई भोसलेंची उमेदवारी जाहीर केलेली आहे. उद्या दुपारपर्यंत या गटातल्या किंवा बऱ्यापैकी सगळ्या जिल्हा परिषद गटातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या उमेदवारांची आमची काही घोषणा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होत आहे. किती जण इच्छुक आहेत या गटामध्ये? इच्छुक खूप आहेत. इच्छुकांची संख्या थोडी जरा जास्त आहे, पण आम्ही काही लोकांना समजून आमच्यात कोण कुठून जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. पण काही बहुतेक विरोधकांना त्यांचे उमेदवार नसल्यामुळे काय आमचे उमेदवार त्यांना मिळतात का, बघ त्यांचाही प्रयत्न चालू आहे. पण आम्ही शक्यतो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कुठेही बंडखोरी होऊ नये आणि निवडून येण्याची क्षमता अशा असलेल्या उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देतो. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा नेलकरंजी गट ओळखला जातो. इथले मतदार धनुष्यबाण हाती घेणार वाटते? मला असं वाटतं की सांगली जिल्हाच आपला पूर्वीपासून काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण काळानुरूप बदल हे आवश्यक असतं आणि मला असं वाटतं की विकासाच्या पूर्ण प्रवाहामध्ये येण्यासाठी आज धनुष्यबाणाशिवाय पर्याय नसल्यामुळे आज सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. सगळ्यांची चिन्ह एकसारखी असावं म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन आम्ही आज जयदीपभाई धनुष्यबाणा चिन्हावरती उभा करतो आणि लोक 100% स्वीकारतील. कारण 2014च्या विधानसभेला लोकांनी स्वीकारले, 19च्या विधानसभेला लोकांनी स्वीकारले, 24च्या विधानसभेला धनुष्यबाण काय नवा चिन्ह नाहीये, लोकांच्या मनामनात उजळलेलं चिन्ह आहे. त्यामुळे लोक निश्चितपणे स्वीकारतात. बाकीचे 2 जिल्हा परिषद गट आहेत, एक करगणी आणि दिगंची. त्यामधून अजूनही कोणी चेहरा तुम्ही अजून उद्या दुपारपर्यंत सगळं निश्चित होऊन जाईल. दिगंची मध्ये राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि इथं काँग्रेसचा गट शिवसेनेसोबत जातोय. तर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस संपवायच्या दृष्टीनं भाजप शिवसेनेची रणनीती आहे का? आता मला कोण प्रवेश केलाय मला काय माहित नाही, पण आम्ही देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का आज मला माहिती राष्ट्रवादीत होते का? मला माहित नाही होते का नाही, कारण ज्यावेळेला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार होतो त्यावेळेला ते आमच्या विरोधातच होते. असं ते कुठल्याही पक्षाचं असतं. मला असं वाटतं की आता जयदीप भैया निष्ठावान काँग्रेस होते. मी तुम्ही जर असं म्हटलं तर ते पूर्वीपासून काँग्रेस होते, पण काही लोकांचं फ्लेक्झिबल धोरण असतं. परिस्थिती बघून काही लोक निर्णय करत असतात. मला असं वाटतं की संपवण्याचं धोरण नाही, उलट ज्या अनेक लोकांनी मोहन काकांचं कुटुंब संपलं पाहिजे या हेतून जयदीप भाईनं संपवण्याचा प्रयत्न केला. आमचा असा प्रयत्न आहे त्यांना आमच्या बरोबर घेऊन ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. आमची भूमिका आहे. कुणाची भूमिका होती की संपवायचं? आता काय हे जग जाहीर आहे. कुणी प्रयत्न केले, अनेक लोकांनी प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं की पूर्वीचं राजकारण मला माहित नाही. मी राजकारणात आल्यानंतर माझा प्रयत्न आहे की राजकारणामध्ये चांगली लोक राहिली पाहिजेत, टिकली पाहिजेत. एक सोबर चेहरा जयदीप भाईंसारखा सोबर चेहरा जिल्हा परिषदमध्ये असावा, जो तळमळीनं जिल्हा परिषद गटाच्या किंवा ह्या तालुक्याच्या विकासासाठी आपलं योगदान देईल, कसलाही स्वार्थ न ठेवता, कसली दहशत दमबाजी काही न करता जो अत्यंत प्रामाणिकपणे काम करू शकेल असा माणूस चेहरा आम्ही दिलाय जयदीप भाईंच्या रूपाने. आज तालुक्यामध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नसणार आहे. काँग्रेस तालुक्यातलं पूर्ण संपण्याच्या तो माझा प्रश्न आहे. तो पक्ष आता तो खूप वेगळा आहे. मी शिवसेना ह्या पक्षाचा नेतृत्व असल्यामुळे तो माझा विषय नाही. सध्या निवडणूक पाहता प्रत्येक पक्षामध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे. याचा परिणाम काय होणार? कसं असतं, थोडं स्थानिक लेवलला ज्याला राजकारण येतं, म्हणजे विधानसभा लोकसभेचे वेगळे पडतात, पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका कार्यकर्ते अनेक वर्ष कष्ट करत असतात आणि मग काही लोक शेवटी असं आहे, आपण उमेदवार एकाच व्यक्तीला देऊ शकतो. इच्छुक जर जास्त असतील, निष्ठावान कार्यकर्ते हे थांबतात पार्टी बरोबर, पण काही लोकांना थोडं आवश्यक असते की त्यांना वाटतं की नाही आता आपण उभं राहिलं पाहिजे, अशी लोक इनकमिंग आउटगोईंग जात असतात. पण मला असं वाटतं की पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता. पूर्वीच्या काळी नेत्याने एखादी भूमिका बदलली तर सगळे कार्यकर्ते त्याला भूमिका बदलत होते, पण आता सगळे सक्षम झाले. मुळात मतदार सक्षम झालाय, मतदार शहाणा झालाय. त्यामुळं एखाद्या नेत्यानं उद्या मी जरी भूमिका बदलली तर खालचे तुम्ही मतदार भूमिका बदलेलच अशी परिस्थिती आजच्या काळात नाही. सुशिक्षित आहेत लोक, त्यांना समजतं. तुमच्यासारख्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचे खरं खोटं सत्य त्यांच्यावर पोहोचत असतात. त्यामुळे लोक एखादा नेता गेला म्हणून लोक जातील अशी परिस्थिती अजिबात नसते. तुम्हाला या निकालाच्या रूपाने दिसेल, म्हणजे तुम्हाला दिगंजित पण दिसेल आणि तुम्हाला निलकंठित पण दिसेल.